खिशात क्रेडिट कार्ड आहे आणि तुम्ही मनसोक्त शॉपिंग करताय तर जरा थांबा, कारण 1 एप्रिल पासून तुमच्या क्रेडिट कार्डचे नियम हे पूर्णपणे बदलणार आहेत. तुम्ही कुठे खर्च करता, किती खर्च करता आणि बिल कसं भरता यावर थेट आयकर विभागाचा तिसरा डोळा असणार आहे. देशातील 11 कोटी कार्ड धारकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे की दिलासा? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. भारतात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 11 कोटींच्या पुढे गेली आहे. दरमहा 2 लाख कोटींचे व्यवहार होत आहेत. पण आता आयकर नियम 2025 आणि 2026च्या मसुद्यानुसार तुमचं क्रेडिट कार्ड केवळ पेमेंटचं साधन उरलं नाही, तर तो तुमचा आर्थिक वारसा बनलाय. सर्वात मोठा बदल होणार आहे तो हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स मध्ये. जर तुम्ही एका वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर तुमची बँक थेट आयकर विभागाला रिपोर्ट करणार आहे. इतकंच नाही तर 1 लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवरही कडक नजर ठेवली जाईल. जर तुमचं उत्पन्न कमी आणि क्रेडिट कार्डचा खर्च जास्त असेल तर तयार राहा, कारण तुम्हाला आयटी विभागाची नोटीस येऊ शकते. 1 एप्रिल नंतर पॅन कार्ड शिवाय नवीन क्रेडिट कार्ड मिळणार नाही. जुन्या कार्ड्सनाही पॅनशी लिंक करणं सक्तीचं आहे. यामुळे तुमचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमच्या टॅक्स प्रोफाइलशी जोडलं जाईल. तसंच कॉर्पोरेट कार्ड वापरणाऱ्यांना सावधान राहावं लागणार आहे. जर तुम्ही कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरून वैयक्तिक शॉपिंग करत असाल तर त्यावर आता टॅक्स भरावा लागेल. केवळ अधिकृत कामासाठी केलेल्या खर्चालाच सवलत मिळेल, मात्र त्यासाठी तुम्हाला प्रत्येक बिल जपून ठेवावं लागेल. असं असलं तरी एक सकारात्मक बाजू सुद्धा आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून इन्कम टॅक्स ऑनलाईन भरू शकता. डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या रांगेत क्रेडिट कार्डलाही स्थान मिळालंय. मात्र यावर बँका प्रोसेसिंग फी वसूल करू शकतात, हे विसरू नका. डिजिटल व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने उचललेलं हे पाऊल धाडसी आहे. प्रामाणिक करदात्यांना तांत्रिक बाबींमुळे विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता यंत्रणांना घ्यावी लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर 1 एप्रिल पासून तुमचं क्रेडिट कार्ड स्मार्ट तर होणारच आहे, पण ते तुम्हाला अधिक शिस्तबद्धही बनवणार आहे. तर मंडळी, नवीन नियमांची धास्ती घेऊ नका, फक्त आपला हिशोब पक्का ठेवा. खर्च करा पण उत्पन्नाचं भान राखून. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.